मला असं हे गोड गोड बोलणं हे अनेक प्रकारे मांडता येईल, कारण असं असतं सगळीकडं. पण तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार लागते. संविधान नावाचं ते काही जे काही आपल्या सर्वांना काही अपेक्षित आहे, तो एक भारतीय सीमेवरती AK-47 घेऊन एक आपला लष्करी अधिकारी उभा आहे, म्हणून ते संविधान या देशामध्ये चालतं. त्यामुळे आदर्शवादी असणं आणि जवानवादी असणं या दोन्हीमध्ये खूप तफावत आहे. हा झाला पहिला भाग. दुसरं, या देशामध्ये अस्पृश्यता नामक एक कीड या हिंदू समाजाला खूप वर्षांपूर्वी लागली होती, जी या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या उच्च निश्चयता मानणाऱ्या काही नालायक व्यक्तींमुळं आम्हाला आमचे काही बांधव हे अस्पृश्य मानले आणि त्यांना काही वेगळी वागणूक मिळाली, ज्याच्यातून लोकमान्य या संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यावी लागली. आणि तो आमच्या या पूर्ण हिंदू समाजाच्या वाटचालीमधला अत्यंत दुःखद कालखंड आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे फक्त संविधानाचे निर्माते नाहीत, तर ते नवबौद्ध धर्माचे संस्थापक देखील आहेत आणि त्या पूर्ण समाजाला न्याय देणारे न्यायाधीश देखील आहेत. मला असं सांगायचंय की संविधानाची दिंडी बरोबर आहे, पण याच बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये आवश्यक होतं म्हणून रीडन्स इन हिंदुइझम नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये राम आणि कृष्णावरती अनेक गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि हा या महाराष्ट्राच्या इतिहासामधला अत्यंत दुःखद असा कालखंड आहे. आता मला सांगा, जर उद्या या संविधानाच्या नावाखाली जर इथं या अर्बन नक्षलवाद्यांनी ते रीडल्स इन हिंदुइझम आणि रामकृष्णावरती ती जी काही लिखाण आहे त्याचं जर पुस्तक टाकलं आणि ते कुठल्या तरी वारकऱ्याने वाचलं, तर मला सांगा काय होईल? ही जी काही पुढची गोष्ट होईल ती या महाराष्ट्रातल्या खेड्यापर्यंत पोहोचेल की नाही, याची जबाबदारी कोण घेणार आहे? मी पोलिसांना आणि या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी या विषयाकडे फार गांभीर्याने बघावं. संविधान करते बाबासाहेब आंबेडकर हा एक वेगळा चॅप्टर आहे, परंतु हिंदू धर्मावरती टीका करणारे बाबासाहेब आंबेडकर हा एक वेगळा चॅप्टर आहे. त्या काळातील आवश्यक असलेल्या गोष्टींनुसार बाबासाहेबांनी अनेक लिखाण केलेलं आहे की जे त्या काळानुसार आवश्यक होतं, परंतु आज त्या एका गोष्टीमुळं अनेक वादविवादांना जन्म येऊ शकतो. मला काही याच्यातनं काही मला मिळणार नाहीये, मला काही फरक पडणार नाहीये, पण या महाराष्ट्रामध्ये जर उद्या दंगल पेटली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे गोड गोड बोलणारे कोणी घेणार नाही.